विचित्रवीर्याच्या मृत्यूनंतर सत्यवतीच्या विनंतीनुसार कुरुवंशासाठी व्यासांच्या मदतीने, मंत्रसामर्थ्याने, नियोगविधीने अंबिका, अंबालिका आणि दासी यांना पुत्रप्राप्ती झाली. त्यानंतर व्यास परत तपोवनमध्ये निघून गेले. परंतु धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर यांना एक शुका नावाचा सावत्र भाऊही होता, हे खूपच कमी लोकांना माहीत आहे. महाभारतानुसार व्यासांच्या 100 वर्षांच्या तपस्येनंतर शुकाला अग्नीच्या काठीने मंथन करण्यात आले. तो तपस्वी शक्तीने जन्माला आला आणि त्याच्या वडिलांप्रमाणेच त्याच्या आत वेदांचा वास होता. स्कंद पुराणानुसार व्यासांची पत्नी वाटिका उर्फ पिंजला ही जाबाली नावाच्या ऋषींची मुलगी होती. त्यांना एक मुलगा झाला ज्याने ऐकलेल्या सर्व गोष्टींची पुनरावृत्ती केली. त्यामुळे त्याला शुका म्हणजेच पोपट हे नाव मिळाले. काही शास्त्रांनुसार एके दिवशी भगवान शिव अमरत्वाचे रहस्य पार्वतीच्या विनंतीवरून तिला सांगण्यास तयार झाले. त्यांनी आसपासच्या इतर सर्व प्राण्यांना निघून जाण्याचा आदेश दिला. भगवान शिवांनी डोळे बंद केले आणि पार्वतीला गुणगुणायला सांगितले. त्यांच्या सूचनेच्या काही क्षण आधीच एक पोपट त्याच्या अंड्यातून जन्माला आला आणि गुप्त दैवी संभाषणाचा प्रेक्षक बनला. शिवांनी आपले कथन सुरू केले आणि पार्वतीने आवाज काढला. परंतु कथन ऐकताना देवी पार्वती मध्येच झोपी गेली. पोपट मात्र गुंजारव करतच राहिला. म्हणून शिवांनी कथन चालूच ठेवले. रहस्य पूर्णपणे उघड केल्यानंतर शिवांनी आपले डोळे उघडले तेव्हा त्यांना पार्वती झोपलेली दिसली आणि त्यांच्या लक्षात आले की रहस्य दुसऱ्याच एका जीवाने ऐकले आहे. भगवान शिवांनी पोपटाला मारण्यासाठी त्याचा पाठलाग केला. लहान पोपट जवळच्या जंगलात उडाला आणि व्यासांची पत्नी जांभई देत असताना तिच्या तोंडातून तिच्या पोटात गेला. भगवान शिव तेथे आले. त्यांनी पोपटाला बाहेर येण्याची विनंती केली. व्यासांनी पोपटाला बाहेर येण्यास सांगितले. त्याला अमरत्वाचे रहस्य माहीत होते, त्यामुळे त्याला मारून काहीही उपयोग नव्हता, कारण तो अमर होता. पोपटाने बाहेर येण्यास नकार दिला. तो म्हणाला, मी जर बाहेर आलो तर मला व्यासांचा मुलगा म्हणून संबोधले जाईल आणि मला कसलीही आसक्ती नको आहे. मला फक्त मोक्ष हवा आहे. असे 12 वर्ष चालू राहिले. त्यामुळे व्यासांच्या पत्नीला वेदना सहन कराव्या लागल्या, कारण ती सर्व वर्ष पोपट तिच्या पोटात लहानपणी वाढत होता. व्यासांनी पत्नीला मदत करण्यासाठी विष्णुदेवाला प्रार्थना केली. कृष्ण रूपात पृथ्वीवर विष्णूचे आगमन झाले. कृष्णाने नंतर पोपटाला आश्वासन दिले की तुला कोणीही मारणार नाही आणि तू आसक्तीसाठी अक्षम असशील आणि मोक्षासाठी पात्र असशील. पोपट नंतर मानवी रूपात बाहेर आला. त्याला शुका म्हणजेच पोपट असे नाव दिले गेले. शुकाने व्यास, बृहस्पती आणि राजा जनक यांच्याकडून शिक्षण घेतले. शुकाचारी नावाचे ठिकाण शुकाची गुहा असे मानले जाते, जिथे तो स्थानिक कथेनुसार गुहेतील दगडांमध्ये अदृश्य झाला होता.